आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। गोंदियाच्या 4 तालुक्यामधील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। जिल्ह्यामधील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद, तर 3 घरांची पडझड, धान शेती पाण्याखाली। गोंदिया शहरामध्ये लक्ष्मीनगर परिसर जलमय झालाय। 25 ते 30 घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। गोंदियामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। गोंदिया शहरामधल्या सहयोग रुग्णालयाच्या परिसरामध्ये शिरलं पुराचं पाणी, रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ, पुराचं पाणी उपसून काढण्यासाठी पंपाचा वापर। मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय, भाजपचे आमदार विनोद अग्रवाल यांनी गुडघाभर पाण्यामधून केली शहरामधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचं विनोद अग्रवाल यांचं आश्वासन। बुलढाण्याच्या मेहकर जवळच्या अंजनी कास नदीमध्ये अडकलेल्या 14 जणांना ग्रामस्थांनी वाचवलंय। नदीला अचानकपणे आलेल्या पुरामध्ये हे 14 जण अडकून पडले होते। गोंदिया तिरोडा महामार्गावरच्या अवंती चौक पुराच्या पाण्याखाली गेला। 4 फूट पाण्यामधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास, चारही बाजूंमधील रस्त्यांवरती 3 ते 4 फुटांपर्यंत पावसाचं पाणी आलं। पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या जव्हारमधल्या दाभोसा धबधबा प्रवाहित झाला। पेसाळलेल्या धबधब्याचं मनमोहक दृश्य टिपण्यासाठी बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। राधानगरीमधील स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3, 4, 5 आणि 6 उघडण्यात आलाय। एकूण 7212 क्युसेक वेगानं नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण हे यंदाच्या वर्षी सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेनं भरलं। पाटोदा परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे बिंदुसरा धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। सांगोलीमधील चांदोली धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। वारणा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग वाढवल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्याच्या कोयना धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, रस्त्यांवरच्या सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ, तर सततच्या पावसामुळे जिल्ह्यामधील 3 मोठी धरणं ही 100% भरली। अमरावतीमध्ये रिमझिम पाऊस, तर ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। चांदूर बाजार तालुक्यामधल्या शिरसगाव कसबा इथल्या मेघा नदीला सध्या पूर आलाय। धाराशिवमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। खरीपाच्या पिकांना दिलासा, शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण। बुलढाणा जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी, जिल्ह्यामध्ये घाटावरील काही तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, जिल्ह्यामधील जलाशयामध्ये अद्यापही पाणीसाठा अत्यल्प। 35 दिवसांच्या विश्रांतीनंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा। मात्र नालेसफाईची कामं नीट न झाल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावरती पाणीच पाणी। एसटी महामंडळाच्या बसच्या छताला गळती लागली, प्रवाशांचा छत्री घेऊन प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पाटोदा ते परभणी मार्गावरच्या बसमधलं हे संतापजनक दृश्य आहे। मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामधील 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद, देवरी तालुक्यामधील 10 आणि मोरगाव अर्जुनी तालुक्यामधील 7, तर आमगाव तालुक्यातील 4 आणि गोरेगाव तिरोडा तालुक्यामधले 6 मार्ग वाहतुकीसाठी बंद। बीडमध्ये पावसाची संततधार कायम, मान्सूनपूर्व कामं न झाल्यामुळे नाल्यामधलं दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर आलंय, तर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं। अमरावती मेळघाट भागामध्ये मुसळधार पाऊस, मुसळधार पावसाने धारणी तालुक्यामधल्या उतावली गावाजवळ साकर्डा पाटियाकडे जाणारा मार्ग बंद झाला। कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे भंडाऱ्यामधल्या नदी नाले ओसंडून वाहत आहेत। जोरदार पावसामुळे भंडाऱ्यामधले 8 मार्ग हे वाहतुकीसाठी बंद। कोल्हापूर जिल्ह्यामधील 43 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली, पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये सध्या झपाट्यानं वाढ झाली आहे। नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, विष्णुपुरी प्रकल्प 84% भरला। मुसळधार पावसामुळे शेतकरी राजा सुखावला। बीडमध्ये धानोरा रोडच्या दुरावस्थेवरती नागरिकांचा संताप, खड्ड्यांमध्ये होडी चालवून अनोखं आंदोलन। 15 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलंय, वंचित बहुजन आघाडी आणि नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला। बीडमधल्या वांगी आरोग्य उपकेंद्राला सततच्या पावसामुळे गळती लागली आहे। आरोग्य केंद्रामधल्या औषध सामग्रीसोबत इतर वस्तू सुद्धा भिजल्या। ग्रामस्थांकडून आरोग्य केंद्राची दुरुस्ती करण्याची मागणी। वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या वनोजा गावामधल्या विद्यार्थ्यांचा साचलेल्या पाण्यामधून आणि चिखलामधून प्रवास। ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नसल्यामुळे पालकांमध्ये नागरिकांमध्ये तीव्र नाराजी।
नागपूरमध्ये सकाळपासूनच हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. मनीषनगर अंडरपासमध्ये काही प्रमाणावरती हे पावसाचं पाणी साचून राहिलं आहे. गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. पावसामुळे सिरोंचा जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग हा कालपासून बंद आहे. रत्नागिरीच्या चिपळूण गुहागर मार्गावरच्या मुख्य रस्त्यावरती झाड पडलंय. झाड पडल्यामुळे इथल्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या शृंगेरी गडावरती दाट धुक्याची चादर पसरलेली आहे आणि या पावसामुळे धुक्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यामधून बुडून तरुणाचा मृत्यू झाला. बकऱ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या तरुणाचा तोल जाऊन मृत्यू झालाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी वेळेवरती पाऊस पडल्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर पिकांना लाभ, मात्र काही भागामध्ये समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. हिंगोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम. संततधार पावसामुळे शेतामध्ये